गावातल्या रामाच्या मंदिरामध्ये राम जन्माचा उत्सव जोरात होता. त्याच वेळी त्या गावाची कुलकर्णी सूर्याजी पंत ठोसर यांच्या घरीही वेगळीच लगबग. इकडं माध्यान्हीला सूर्य गेला आणि देवळातल्या पुजाऱ्याने राम जन्माचा घोष केला, राम जन्माचा उत्सव झाला. आणि इकडं सूर्याजी पंतांच्या घरी बरोबर माध्यानंतर थोड्या वेळाने सुईन बाहेर आली आणि त्यांनी सांगितलं की मुलगा झालाय. मुलाचं नाव ठेवण्यात आलं नारायण. नारायण थोरला भाऊ होता गंगाधर पंत. नारायण लहानपणापासून थोडा खोडकर, कूड अशाच पद्धतीचा. गंगाधर शांत. पुढं काही दिवस उलटले, काळ जात राहिला. नारायणाचा गूढपणा जास्तच वाढला. कुणाच्या घरी जाऊन काहीतरी खोड्या करणं अशा पद्धतीने ते करत. शेवटी आई रानूबाईंना एकदा त्यांनी शेवटी बाळाला सांगितलं, नारायणा, अरे म्हणे तू थोडं तरी तुझ्या छोट्या भावाकडे बघ रे. तू सगळ्या घराची काळजी करतो, सगळ्या घराची काळजी करतो, तू नुसता मात्र गूढपणेच करतो. गूढपणा आला कुठून, कसा आला? त्यांचे वडील सूर्याजी पंत हे सूर्याचे उपासक. आदित्य हृदय स्तोत्र याचा दररोज पाठ करणार. गोत्र देशस्थ ब्राह्मणामधलं जमदग्नी गोत्र. प्रचंड रागाचा सगळा स्वभाव अंगात. आईने सांगितलं, नारायणा थोडा तरी शांत हो रे, थोडा तरी जरा नीट व्यवस्थित विचार. आईचं बोलणं जेव्हा मनाला लागलं, नारायणाने 2-3 दिवस स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतले. काही काळा खोली उघडत नाही, दार उघडत नाही, बाहेर येत नाही. शेवटी 3-4 दिवसांनी जेव्हा वडिलांनी हाक मारली ना, वडिलांनी मला, बाबा काय झालं, काय करतोयस काय तू आतमध्ये? काय करून त्याने सांगितलं, चिंता करतो अवघ्या विषयी. वय 7-8 वर्षाचं, मुंज झाली. आता तर थोडं उशिरा लग्न होता, त्यावेळी 12व्या वर्षी लग्नाचा प्रस्ताव आला. परंतु या मधल्या काळामध्ये जे ते 2-3 दिवस रात्री चिंतन केलं होतं, त्या काळामध्ये त्यांच्या मनामध्ये विचाराचे कल्लोळ उठले होते. अशा पद्धतीने त्यांनी त्या सगळे केलं होतं की माझं जीवनाचं ध्येय काय, मला करायचंय काय. आणि हे होता होता त्यांच्या जीवनाची दिशा त्यांच्या मनामध्ये ठरत गेली. 12व्या वर्षी लग्न ठरलं. त्यावेळेपर्यंतही नक्की काय करायचंय हा विचार मनामध्ये पक्का होत नव्हता. विचार येत होते काहीतरी करायचंय, पण हळूहळू विचाराची एक दिशा स्थिर झाली. लग्नाचा मांडव उभा राहिला. ही कथा सगळं आपल्याला माहितीच आहे. अंतरपाठ धरण्यात आला. गुरुजींनी जसं शुभमंगल सावधान म्हटलं की तो सावधान झाला आणि त्या ठिकाणावरून वय वर्षे 12 पळाले. कुठं पळाले, काय केलं? गोदावरी आणि नंदिनी नदीच्या संगमावर नाशिक जवळ 7 किलोमीटर अंतरावर टाकळी नावाचं गाव आहे. त्या टाकळी नावाच्या गावाच्या पर्वतावर एका टेकडीवर जाऊन ते राहिले. 12 वर्ष त्या टाकळीला त्यांनी तपश्चर्या केली. पण ही तपश्चर्या कशी आहे? शक्ती आणि भक्ती याचं एक अद्भुत मिलन त्या ठिकाणी. ब्राह्ममूर्ती उठाव. आज नुसती कल्पना करा की 12 सूर्यनमस्कार घालायचे. आता तर आपण घालतच नाही, तो भाग वेगळा. 12 सूर्यनमस्कार घालताना आपले दमछाक होऊन जाते. ते वयाच्या 12व्या वर्षी दररोज सकाळी 1200 सूर्यनमस्कार घालायचे. 1200 सूर्यनमस्कार घातल्यानंतर स्नान संध्या करून सगळं गार पाण्याने नदीमध्ये जाऊन संगमावर जाऊन स्नान करायचं, पूजा अर्चा करायची. अजूनही आराध्य ठरलेलं नाहीये. अजूनही सगळा विचारांचा घोळ, विचारांचं सगळं चाललेलं आहे मनामध्ये. पण त्या ठिकाणी हळूहळू त्यांनी वेदांत
उपनिषद, रामायण, महाभारत या सगळ्यांचा अभ्यास पण सुरू केला. दुपारी काय करावं? 12 वाजता किंवा 12च्या सुमाराला शेजारच्या गावामध्ये जाऊन केवळ 5 घरी मादुकरी मागायची. ओम भवती भिक्षां देती. 5 घरामधून जेवढी भिक्षा मिळेल ती भिक्षा आणायची. सगळ्यात पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवायचा. जे उरलंय ते खायचं. रात्री काय खायचं नाही. चहा पाण्याचा प्रश्न त्यावेळी नव्हता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. 12 वर्ष काढले. या दरम्यानच्या काळामध्ये मनामध्ये तो सगळा आकार तयार झाला. आपण कोणाचे आपले आराध्य कोण आहेत हे सगळं त्यांच्या मनामध्ये फिक्स झालं. 12 वर्षाच्या नंतर त्यांना अनुभूती झाली की आता आपल्याला तपश्चर्या पूर्ण झाली. या काळात त्यांनी काय केलंय? अजून एक फार महत्वाची गोष्ट त्यांनी केली, राम नामाचा जप केला. पण राम नामाचा जप किती करावा? 13 करोड राम नामाचा जप त्याने त्या 12 वर्षात. त्यानंतर ठरवलं की आता इथून निघायचं आणि संपूर्ण भारताचं भ्रमण करायचं. आणि असे त्या भारताच्या भ्रमणासाठी ते बाहेर पडले. भारताच्या भ्रमणासाठी बाहेर पडल्यानंतर हिमालयात गेले. मंदाकिनी नदीच्या काठी गेले. मंदाकिनी नदीचा जिथून उगम होतो त्याच्या वरच्या भागात गेले आणि तिथलं ते अगाध परमेश्वराचं ते सौंदर्य आणि सगळं पाहून मनामध्ये प्रचंड वैराग्य उत्पन्न झालं. हे वैराग्य इतकं उत्पन्न झालं की मला हे शरीर धारण करून करायचंय काय? ज्यांनी दिलं त्याला ते शरीर अर्पण करून टाकतो असं म्हणून 1100 फुटावरून वरून मंदाकिनी नदीमध्ये उडी मारली. पण ज्यांचं जीवन कार्य संपलेलं नाही त्यांना परमेश्वर सुद्धा वर येऊ देत नाही.